मित्रांनो नमस्ते। मी अकोल्यावरून संजय सरपे संजीवनीच्या या भागात आपल्यासोबत चर्चा करायला आलो आहे। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सुरत पोलिसांच्या अभिनंदनाकरता मी बनवत आहे। परवा म्हणजे 2 दिवस आधी सुरतमधील गणपती मंडपावर रात्री 9 वाजता काही समाजकंटकांनी दगडफेक केली आणि तेथील मूर्तीला क्षती पोहोचवण्याचा प्रयत्न केला। तर या दगडफेकीत 13 ते 15 वयातील अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे समजले आणि तत्क्षणी तेथे उपस्थित असलेल्या पोलीस चौकीतील पोलिसांनी काही अल्पवयीन मुलांना आपल्या ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला आणले। पोलीस स्टेशनला आणले असता तेथील 400 ते 500 अशा बहुसंख्येने जमाव पोलीस स्टेशनवर धावून गेला आणि त्या अल्पवयीन मुलांना सोडविण्याकरता पोलीस स्टेशनवर दगडफेक केली आणि आगजनी करण्याचा प्रयत्न सुद्धा केला। तर मित्रांनो, जेव्हा हा प्रकार चालू होता तेव्हाच सुरत तेथील पोलिसांनी निर्णय घेतला आणि जमावावर अश्रुधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या आणि लाठीमार सुद्धा करण्यात आला आणि जमावाला पांगविण्यात आले। आता रात्री 9 वाजता आधी दगडफेक झाली, नंतर 10:30ला हा प्रकार घडला। या दरम्यान सुरत पोलिसांच्या लक्षात घटनेचे गांभीर्य आले असता त्यांनी लागलीच अतिरिक्त कुमक तिथे पाठवली आणि आपल्या गुप्तहेरांमार्फत माहिती घेतली की दगडफेक करून काही गुन्हेगार ज्यांनी अल्पवयीन मुलांना फुसलून दगडफेक करण्यास परावृत्त केले असे सगळे आपापल्या घरात लपून बसले आहेत आणि बाहेरून दाराला कुलूप लावून घेतले आहे। तर अशा या प्रकरणात गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष सांघवी यांनी तातडीने दखल घेत तेथे आले आणि त्यांनी पोलिसांना स्पष्टपणे आदेश दिले की कुलूप तोडून त्यांना घराच्या बाहेर खेचा आणि त्यांच्यावर कायद्याप्रमाणे जे शक्य असेल ती कठोर कारवाई करा। पोलिसांनी जेव्हा शासन आपल्या पाठीशी आहे हे पाहताच पोलिसांनी लागलीच FIR दाखल करून त्या दिवशी एकूण 3 FIR दाखल करण्यात आल्या आणि रात्री 10:30च्या नंतरच्या ज्या घटना आहेत त्या एवढ्या जलद गतीने घडल्या की आधी मूर्तीची जे झालेली थोडी क्षती पोचली होती ती क्षती दुरुस्त करण्यात आली आणि रात्री 2 वाजेला गृहमंत्र्यांनी आरती केली आणि तेथील जनतेला निक्षून सांगितले की सूर्योदयापूर्वी आम्ही या घटनेत जेवढे समाजकंटक आहेत त्या सर्वांना अटक करण्यात येईल। आणि मित्रांनो, सुरत पोलिसांच्या अभिमानास्पद मला एक सांगा असं वाटेल की सुरत पोलिसांनी सकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 28 आरोपींना अटक केली आणि 7 अल्पवयीन मुलांना अटक केली आणि पोलिसांच्या चौकटीत राहून त्यांना आपला पाहुणचार दिला। त्या पाहुणचाराची चित्रफित त्याचे व्हिडिओ आता फिरतातच आहेत। ते पाहून एक लक्षात आलं की पोलिसांनी जर गतिमानतेने जर काम केलं तर पुढे होणारी घटना ही टाळल्या जाऊ शकते। सुरत पोलिसांनी हे दाखवून दिले। ॲक्च्युअलमध्ये खरं म्हणजे तर ती ठिणगी होती गुजरातला पेटविण्याची, पण ती ठिणगी सुरत पोलिसांनी लागलीच विझवली आणि गुजरातचे पेटण्यापासून संरक्षण केले। पोलिसांची तत्परता एवढी होती की सकाळी 6 वाजेला
28 आरोपी अटक झालेले आणि 5 ते 7 अल्पवयीन मुलांना सुद्धा अटक केलेली होती आणि रात्री 9 तब्बल 10 तासाच्या अंतरात घडलेला हा सगळा घटनाक्रम होता। पोलिसांनी जी तत्परता दाखवली, जी आपल्या सचोटी दाखवली आणि कोणतीही भीड मुरवत न ठेवता समाजकंटकांना अटक करून गुजरातला पेटवण्यापासून गुजरातचे रक्षण केले, म्हणून गुजरात पोलिसांकरता त्यांच्या अभिनंदनाकरता मी हा व्हिडिओ बनवला आहे। गुजरात पोलिसांनो, तुम्हाला महाराष्ट्र पोलिसांतर्फे नमस्कार। असेच तुम्ही काम करत राहा आणि भविष्यात सुद्धा आपण अशीच सचोटी दाखवून गुजरातला अतिशय चांगल्या प्रकारे गुजरात पोलिसांचे नाव भारतभर काढल्या जाईल। एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ संपवितो। मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास कृपया शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आपल्या आप्तस्वयकांना सुद्धा शेअर करा। एवढे बोलून मी माझे व्हिडिओ इथे संपवतो। नमस्ते, जय हिंद, जय भारत।